विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सगळेच पक्ष आता हळूहळू आपापल्या परीनं तयारीला लागलेले आहेत. काल परभणीत भाजप नेते आनंद भरोसे यांच्याकडून विशाल असा कावड यात्रा काढण्यात आली आणि नेमकं परभणी विधानसभेबाबत आनंद भरोसे यांची काय भूमिका आणि भाजपचा काय दावा आहे आपण जाणून घेऊया. माझ्यासोबत भाजपचे नेते आनंद भरोसे आहेत. भाऊ, कावड यात्रा झाली काल, विधानसभेची पूर्वतयारी होती का? नाही, आता भारतीय जनता पार्टी यामागे एक हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन लोकांसमोर पोहोचणार आहे. विकासाचा अजेंडा घेऊन लोकांसमोर आम्ही पोहोचत आहोत. या परभणी शहरामध्ये, परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही धार्मिक उत्सव हे सातत्यानं चालू असतात. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीचा उत्सव असो, आता मागच्या 2 महिन्यापूर्वी जे राम मंदिराचा उद्घाटन प्रसंगीचा मोठा उत्सव या परभणी शहरामध्ये सुद्धा या ठिकाणी घेतला आम्ही. त्यासोबतच असे गणपतीचा उत्सव असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा असेल, अण्णाभाऊ साठे जयंतीचा असेल, त्यासोबतच आणखीन नवरात्र उत्सव हे सातत्यानं भारतीय जनता पार्टी या ठिकाणी हे उत्सव घेतच असते. काल श्रावण महिन्याचा पहिला सोमवार असल्यामुळं आम्ही या ठिकाणी कावड यात्रेचं नियोजन श्री क्षेत्र त्रिधारापासून ते बेलजाळीचा महादेव या दरम्यान आम्ही केलेलं आहे आणि फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी शिवभक्त आलेले आहेत. असे उत्सव आम्ही परभणी विधानसभा क्षेत्रामध्ये नेहमी सातत्याने घेत राहतो. परभणी विधानसभेचा विचार केला असता नेहमी हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. याही वेळी शिंदे गटाकडून करण्यात महायुतीसोबत शिंदे गट आहे. शिंदे गटाकडून या विधानसभेसाठी दावा केला जातोय. नेमकं परभणी विधानसभेवर दावा भाजपचा असणार आहे की शिंदे गटाचा? नाही, आता या ठिकाणी परभणी विधानसभा मतदारसंघ हा हिंदुत्वाचा मतदारसंघ आहे. आता मागं सातत्यानं 2014च्या अगोदर आणि आता 14 नंतर 2019ला सुद्धा या ठिकाणी शिवसेनेनं जागा लढवलेली होती आणि 2014मध्ये भारतीय जनता पार्टीने ही जागा या ठिकाणी लढवलेली होती आणि आता भारतीय जनता पार्टी आणि हिंदुत्वाच्या मतावर शिवसेना आजपर्यंत या ठिकाणी बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जात होती. आज या ठिकाणी 2014च्या नंतर भारतीय जनता पार्टीची ताकद या ठिकाणी निश्चितच वाढलेली असून प्रथमतः आम्ही या विधानसभेवर भारतीय जनता पार्टीच खरोखर या ठिकाणी पहिला दावेदार राहणार आहे आज महायुतीकडून. आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यानंतर बावनकुळे साहेब जो निर्णय या ठिकाणी घेईल त्या ठिकाणी ह्या परभणी विधानसभा मतदारसंघाचे जागेमध्ये ठरवलं असता की भारतीय जनता पार्टीला निश्चित प्रमाणावर ही जागा दोन्ही नेते आमचे सोडून घेतात अशी सर्व भारतीय जनता पार्टीच्या आणि विधानसभा क्षेत्रामधल्या सर्व कार्यकर्त्यांची ही इच्छा आहे. 4 विधानसभा आहे परभणी जिल्ह्यामध्ये. भाजपचा दावा किती विधानसभेवरती आहे आणि परभणीच्या दावावर तुम्ही वरिष्ठांशी काय तुमचं बोलणं झालंय का? आता परभणी जिल्ह्यामध्ये साधारणतः 4 जागा आहेत. 4 पैकी एक माननीय गुट्टे साहेब या ठिकाणी मित्र पक्षाकडून लढवणारे आहेत आणि त्यानंतर मेघना दिदी ज्या येतात त्या जिंतूर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून आहेत. आणि राहिली परभणी आणि पाथरी विधानसभा. आज पाथरी विधानसभा सुद्धा आमची गेल्या निवडणुकीमध्ये माननीय मोहनभाऊ फड हे 10 मताच्या अल्पशा मताने ते पराभूत झालेले आहेत. निश्चित तीही जागा भारतीय जनता पार्टीनं लढवावी आणि परभणीमध्ये सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं काम हे बूथपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचलेलं आहे. आजकालची लोकसभा जर काय पाहिली तर आपण या ठिकाणी पाहिलं तर प्रत्येक गावामध्ये या 54 गावामध्ये विधानसभेच्या 54 गावामध्ये आणि जे हिंदू बहुल जे बूथ आहेत त्यामध्ये सुद्धा माननीय जानकर साहेबांना मताधिक्य हे महाविकास आघाडीपेक्षा निश्चितच जास्त आहे. या अनुषंगानं ही जागा ही भारतीय जनता पार्टीला सुटली पाहिजे असं आमचं सर्वांचं म्हणणं आहे. म्हणजे याचा अर्थ 3 जागेवरती भाजप आणि 1 जागेवरती सहकारी पक्ष असलेला रासप. मग अजितदादांच्या राष्ट्रवादीला आणि शिंदे गटाला काय भेटणार जिल्ह्यातून? आता अजितदादांना या ठिकाणी लोकसभेला जागा ही दिलेलीच आहे. कालच्या विधान परिषदेला सुद्धा आमदार राजेश वेटेकर यांना पार्टीनं
आमदार केलेलंच आहे. हे आता राष्ट्रवादीमधून 2 दिलेलंच होतं त्यांना. तुम्ही रस्त्यावरती उतरलेले आहेत काही दिवसापासून आपल्याला पाहायला मिळतंय. परभणी विधानसभा जर भाजपला सुटली तर आनंद भरोसे उमेदवार असतील का? नाही, या ठिकाणी आनंद भरोसे हे नावाला राहतात, पण भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा उमेदवार म्हणून या ठिकाणी ओळखला जाणार आहे. कारण ही सगळ्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की ही जागा भारतीय जनता पार्टीला ही सुटली पाहिजे. बस त्यामध्ये उमेदवार कोणी जरी असला तरी हे सर्व भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणचे सर्व कार्यकर्ते हे तन मन धनानं सुद्धा निवडणूक लढवण्यास तयार आहे. परभणीच्या जागेवर किती मोठा दावा आहे आणि पक्षासोबत काय बोलणं झालंय का? कशाच्या बाबतीमध्ये पक्ष? परभणी विधानसभेच्या जागेबाबत नाही, आता 2014ला पाहिल्यानंतर या ठिकाणी निश्चित प्रमाणामध्ये माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली ही जागा आम्ही पुन्हा या ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत. तर परभणी विधानसभेबाबत भाजपनं या ठिकाणी मोठा दावा या ठिकाणी केलेला आहे. ही जागा परभणी विधानसभा ही जागा भाजपचीच आहे आणि येणाऱ्या दिवसात ती भाजप लढणार. मात्र परभणी जिल्ह्यातील 4 विधानसभेपैकी 3 विधानसभेवरती या ठिकाणी भाजपनं दावा केलेला आहे. मात्र सध्या तरी चित्र स्पष्ट असलं तरी येणाऱ्या दिवसात भाजप मोठ्या प्रमाणावर आक्रमक होऊन आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येते. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.